डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा पैसे वाटपांना राडा झालेला आहे. मी सध्या उभा आहे तुकाराम नगर परिसरामध्ये आणि याच ठिकाणी काल देखील पैसे वाटप झाल्याचा आरोप लावत या ठिकाणी मोठा गदारोळ झालेला. मात्र आज पुन्हा एकदा या ठिकाणी पैसे वाटप असल्याचं काही लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं, मात्र काही लोकांनी पळ काढलेला आहे. नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत रवी पाटीलजी. रवीजी, नेमकं काय प्रकार या ठिकाणी घडलेला? 11 वाजता इथे नाटेकर पप्पू म्हात्रे आणि आर्या जी नाटेकर आहे तिचे मिस्टर आणि जी अलका म्हात्रे जे मिस्टर हे दोन्ही पैसे वाटत होते. आणि वारिंगे आणि हेमंत म्हात्रे अशी बरं 20-25 लोक टोळी होती. आम्हाला तिथं नागरिकांनी फोन केला. आम्ही त्यांना रंगे हात पकडले आणि पोलिसांना 112ला आम्ही 3 फोन केले, पोलिसाला फोन केले. पोलीस यायला अर्धा तास लागला, त्यामुळे ते झटापटी करून पळून गेले. पप्पू म्हात्रे गाडीत बसवलेला आहे. कोण आहे ते वारंगे विरंगे, तुम्ही ज्यांचे नाव घेता ते कोण आहेत? कोणाचे? ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, कोणाचे? BJPचे कार्यकर्ते आहेत. आणि ते त्यांनी अशा प्रकारे हल्ला केला आणि ते आमच्यावर हल्ला करून पळा. मी ना स्वतः उमेदवार आहे, माझ्यावर हल्ला केला त्यांनी. किती जण आलेले, किती पैसे घेऊन आलेले, नेमकं तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला? पैसे ओमनाथ नाटेकर पळाला ना, मला त्यांनी नितीन पाटील पडला आणि मला झटका, मी ते याच्यावर पडलो, मला थोडक्यात लागलं, त्यामुळे तो पळून गेला पैसे घेऊन. आणि पप्पू म्हात्रे आणि त्याच्या 2 माणसाला पकडले. उमेदवाराला देखील या ठिकाणी लागलेले, तुम्हाला देखील लागलेले. कोणी म्हणजे त्यावेळेला मारलं किंवा झटापटी झाली काय नेमकं? नाटेकर पडत असताना त्याला पकडायला गेलो, त्यामुळे ते मी त्या धडवीत पडलो आणि मला मारा लागला. आणि तुमच्या भावाला? आमच्या भावाला तेव्हा पडला तो मग या लोकांनी उचलला. अशा बरं मागच्या वेळेला पण साहेब आमच्या घरावर हल्ला गेला होता. मागच्या वेळेला मंदा डावरे यांनी आमच्या घरावर हल्ला केला. आज पण आमच्या घरावर हल्ला होईल ना. राज ठाकरे नाशिकला सांगितलं काय आलं, एका घराला 3 लोकांनी तिकीटं दिल्यात ते सांगितलं. तर तेव्हासुद्धा आम्ही 2 दिवस भूमिकेत होतो, आमचा पुरा परिवार. म्हणजे आम्ही कुठे लोकशाही आता पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही 2 दिवसापूर्वी काही आरोपी म्हणजे काही लोकांना पकडून दिलेलं जे पैसे वाटत होते त्याच्यावरती काय कारवाई झाली? त्यांच्यावर कारवाई झाली नाही, सोडून दिले. ते आता बूथवर उभे आहेत, त्यांच्या पार्टीच्या कार्यालयाला उभे आहेत ते. पण आता असं सांगितलं येतं की तुमच्याकडनं त्यांना काय मारहाण झाली, भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, एम्स हॉस्पिटलमध्ये ते तिकडे उपचार घेतात. साहेब आम्ही स्वतः काल तुम्ही पाहिले, आम्ही एकही माणसाला उलट बोललेलं नाही. आम्ही एकही माणसा आमचा कधी तुम्ही पाहिला असेल, आमचा तो कामच नाही. आम्ही सरळ मार्गाने. आज ते जखमी असल्याचं सांगतात, तुम्ही मारहाण केली आरोप लावतो. नाही, आम्ही काय कोणाला मारलंच नाही, आमचं कामच नाही. तो आता पुढची भूमिका काय असणार? कारण असं असेल तर आम्ही निवडणूक लढवायची ते तरी सांगा, आम्ही बंद करतो ते तरी सांगा ना. अशी जर लोकशाही असेल तर आम्ही निवडणूक लढवायची ठरवावा. आता इकडे आमदार पण आलेले, काही वेळ तुम्ही ठिय्या आंदोलन केलं, आमदारांनी काय विश्वास दिला काय नेमकं? आम्ही ठिय्या आंदोलन केलो, काय झालं पोलीस आम्हाला सहकार्य करत नाही, त्यामुळे काल पण ठिय्या आंदोलन, आज पण आम्हाला रस्त्यावर बसायला लागतो. आमदारांनी काल सांगितलं की आम्ही DCPशी बोलतो. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे, पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तयार नाही. मात्र गेले काही दिवसापासून सुरू असलेल्या परिसरामध्ये पैसे वाटपचा प्रश्न, नेमके हे पैसे कोण वाटतंय आणि हे नेमके पैसे कशाचे आहेत, निवडणूक अधिकारी असेल किंवा पोलीस असतील, हे यंत्रणा याचा तपास करते. मात्र यामुळेच कुठेतरी मोठा तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सध्या तरी पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर ACP असेल किंवा स्थानिक पोलीस असेल, या ठिकाणी वातावरण जे आहे ते या ठिकाणी तणावाचं वातावरण कुठेतरी नियंत्रणात आणलं आहे. मात्र उद्या या ठिकाणी DCPकडे बैठक होऊन यावरती नेमकं काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.